त्याच्या मामाच्या मुलीबरोबर त्याचे प्रेमाचे संबंध होते. त्यांनी एक गावठी पिस्तूल मध्य प्रदेशमधनं मिळवलं आणि त्या अधिकाऱ्याचा त्या घरामध्ये जाऊन त्यांनी खून केला. आणि मला अचानकपणे फोन आला. म्हटले तुम्हाला सोलापूर क्राईम ब्रांचला यावं लागेल म्हटले. ह्यांनी त्याला विचारलं की अरे एखादा बैल जर पिसाळला असेल तर त्याला मारण्यासाठी काय करावं लागेल. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी त्यांनी तपासून बघितल्या की एखादा सापाच्या विषाचा प्रयोग करता येईल का. नमस्कार मित्रांनो, मी मयूर शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्या पॉडकास्टमध्ये अनुभव सांगण्यासाठी आमचे मार्गदर्शक शिक्षक की ज्यांनी आम्हाला 11वी 12वी बायोलॉजी हा विषय अगदी सहजरित्या शिकवला ते प्रकाशजी जोंधळे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या देखील जीवनामध्ये असे काही भयानक प्रसंग घडलेत की मित्रांच्या संगतीमुळे काही फायदे आणि काही तोटे असे त्यांच्या जीवनामध्ये घडले. असाच काही भयानक अनुभव त्यांच्या देखील जीवनामध्ये घडला. त्या अनुभवामधून ते कसे बाहेर पडले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची एक कमेंट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या देखील जीवनामध्ये असे काही प्रसंग घडले असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर सर, स्वागत करतो मी आमच्या पॉडकास्टमध्ये. तर आपला जो अनुभव आला आहे तो प्रेक्षकांपर्यंत आपण सांगायला सुरुवात करावी. मी प्रकाश जोंधळे. कवी अनंत राऊत सांगतात की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. पण माझ्या जीवनामध्ये जेवढे मित्र आले किंवा मी अगदी इतरांनाही सांगताना सांगतो की मित्र हे जीवनामध्ये असायला पाहिजे. माझे खूप मोठे फ्रेंड सर्कल्स आहेत आणि मला त्याचा गर्व आहे, अभिमान आहे. आमच्या गावाकडे जर गेलं तर संगमनेरमध्ये असेल, पुणतंबा म्हणून गाव सर्वांना परिचित आहे. त्याचबरोबर देवळाली प्रवरा आहे आणि ज्या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं ते प्रवरा नगर म्हणजे लोणी जे आहे त्या ठिकाणी खूप मोठं फ्रेंड सर्कल माझं आहे. पुण्यामध्ये खूप सगळे मित्र आहेत आणि हेच जे मित्र आहेत ह्या मित्रांकडून मला खूप सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप कठीण प्रसंगामध्ये त्या मित्रांची मदत मला मिळाली आणि त्यांचं खऱ्या अर्थाने जीवनामधलं जे महत्त्व आहे हे मला त्या ठिकाणी समजलं. पण साधारणतः 2008-09च्या दरम्यानची गोष्ट आहे, ज्यावेळी मी माझं महाविद्यालयीन शिक्षण संपलं होतं. माझं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते प्रवरानगर या ठिकाणी झालं, PVP कॉलेजमध्ये. आणि हे शिक्षण घेत असताना आमचं खूप मोठं फ्रेंड सर्कल होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही क्रिकेट जे आहे त्या क्रिकेटच्या टीम असायच्या. सीझन बॉलचं क्रिकेट आम्ही खेळायचो आणि त्या क्रिकेटच्यामुळे वेगवेगळ्या गावांमध्ये जाणं आमचं व्हायचं आणि एक टीम आमची त्या ठिकाणी तयार झालेली होती. ह्या टीममध्ये आमचा एक मित्र होता की त्याचं नाव बबलू होतं. हा साधारणतः कोलार त्या गावाच्या आसपास राहणारा. खूप सगळे मित्र आणि वेगवेगळ्या गावामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून ते आलेले एकमेकाशी खूप सगळ्या गोष्टी शेअर करायचे आणि तो एक चांगला खेळाडू होता. आमची खूप छान टीम होती त्या कालावधीमध्ये. खूप सगळे ट्रॉफीज आम्ही जिंकल्या, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन खेळलो, ओळखी झाल्या. आणि मग ज्यावेळी साधारणतः 2008-09ची गोष्ट आहे, आमचं कॉलेज जीवन संपलं. आमचं क्रिकेट खेळणं थोड्या कालावधीसाठी आम्ही थांबलं असं म्हणू त्याला. पण मैत्री जी आहे ती अधूनमधून फोन करणं, एकमेकांना भेटणं या गोष्टी असायच्या. मग असाच एक प्रसंग त्या ठिकाणी झाला. मी माझं महाविद्यालयीन शिक्षण संपलं. MSc झाल्यानंतर पुढे जाऊन एक शिक्षक होण्यासाठी मी BEdचं शिक्षण घेण्यासाठी पुणे या ठिकाणी गेलो. तर त्या कालावधीमध्ये तो बबलू जो आहे तो बबलू पुण्यामध्येच होता. तो आम्हाला साधारणतः 2-1 वर्षांनी सिनियर होता आणि तो MCOM झालेला असल्यामुळे त्याला लवकर जॉब मिळाला आणि तो पुण्यामध्ये त्या सांगवीमध्ये तो राहायचा, जॉब करायचा. आणि आम्ही गावाकडे राहिलेली मंडळी. तो इंग्लिश मिडियमला शिकला, घरची परिस्थिती चांगली आणि मग तो तिकडे जाऊन चांगल्यापैकी सेटल झाला. एक दिवस त्याचा मला फोन आला. अरे म्हटलं प्रकाश, आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे. म्हटलं फर्ग्युसन कॉलेजला मुलगी आहे आणि माझं लग्न जमवत आहे, आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे. म्हटलं चल जाऊ बाबा. मित्र म्हटल्यानंतर आणि अगदी तयारी असायची जाण्याची कुठेही. घरच्यांना पण माहीत असायचं, अगदी घरातल्यासारखी ती मुलं येणं जाणं असायचं मित्रमंडळींचं. आम्ही क्रिकेटमधनं जोडले गेलो होतो. क्रिकेट ही नाळ होती. तो कॉमर्स फॅकल्टीकडे होता, मी सायन्स फॅकल्टीकडे होतो. फक्त आम्हाला एकत्र येण्याचं कारण ते म्हणजे क्रिकेट होतं. आम्ही सुंदर क्रिकेट खेळायचो आणि खूप सगळे अनुभव त्याच्यामध्ये आम्हाला मिळाले होते.
एक दिवस मग मला जी कॉलेज टाकले मी होते त्याच्यामध्ये, त्या कॉलेजमध्ये मला पुण्यातले 2 कॉलेज आले. आता मला फारसं पुण्यामध्ये त्या काळात माहीत नव्हतं. मी पुण्यामध्ये गेल्यानंतर मी त्या बबलूला फोन केला आणि म्हटलं असं-असं मला ते कॉलेज मिळालेत. तर मग तो माझ्याजवळ आला, फोन केला, तो आला तिथे. त्याने मला सांगितलं, म्हटलं की हे बघ, हे कॉलेज आहे, इकडे ह्या ज्या गोष्टी मिळतील. आणि तिकडे मी ज्या सिंहगड कॉलेजला माझं शिक्षण पूर्ण केलं B.Edचं, ते कॉलेज त्यांनी मला सुचवलं आणि त्याच्या म्हणण्यानुसार मी ते B.Ed कॉलेज पण घेतलं. माझं कंटिन्युअस कॉलेज ज्यावेळी रुटीन सुरू झालं आणि तोपर्यंत मागच्या कालावधीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या समोर आलेल्या नव्हत्या. फक्त मित्र म्हणून जसे आपण दोघं बसलेलो आहोत, मयूर माझा मित्र आहे, आपण एकत्र बसलेलो आहोत, पण तुझ्या पर्सनल जीवनामध्ये काय ह्याची मला आयडिया नाही. मग असंच एक दिवस झाला, अचानकपणे मला पुंतंबा या ठिकाणी एक मित्राचा फोन आला आणि तो मला म्हटलं की अरे प्रकाश, म्हणे टी व्हीला एक बातमी येते बघ म्हणे. म्हटलं काय झालं? म्हणे ते अरे बबलूचं तर काहीतरी ॲक्सिडेंट झाला म्हणे, ती टी व्हीला बातमी येते म्हणे आणि मला तर तोच वाटतोय. मग मी त्याला फोन करण्यासाठी, तोच आहे का, फोन करण्यासाठी मोबाईल मी हातामध्ये घेतला. आता त्या काळात एक गंमत अशी होती, आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी ते टाटा डोकोमोचे कार्ड आले होते. 25 रुपयामध्ये कार्ड मिळायचं आणि ते कार्ड त्याच्यावरती 25 रुपये बॅलन्स यायचा अगदी, आणि कालांतराने ते मोफत झाले. मग आम्ही काय करायचो, माझ्या आधार कार्डवर 3 घेतले होते, माझा कोटा संपला होता. मग असाच एक देवचित्ते नावाचा माझा मित्र होता, त्याच्या नावावर मी कार्ड घेतलेलं होतं आणि तो नंबर माझ्याकडे होता. त्या नंबरवरनं मी काय केलं, त्याला फोन केला. तेवढ्या वेळामध्ये दुसरा मुलगा जो आहे त्याने माझ्या हातातून मोबाईल खेचला आणि तो बंद केला. म्हणजे प्रकाश, प्रकरण वेगळं आहे म्हणे, ह्या काळात तू त्याला फोन करू नको, तू जर फोन केला तर तू अडकशील. त्याने क्षणात बंद केला आणि मग 2-3 दिवस असे तसे निघून गेले आणि मला अचानकपणे फोन आला. म्हटले तुम्हाला सोलापूर क्राईम ब्रांचला यावं लागेल म्हटले. आणि मग तिथून पुढे ही घटना उलगडायला सुरुवात झाली. तोपर्यंत मला कुठल्याच गोष्टीची कल्पना नव्हती की काय नक्की हे आहे. आणि मग त्या गोष्टी मी एका मित्राशी डिस्कस केल्या, गावाकडेच येतो. म्हटलं काय वनगडे? म्हणे अरे आपण ज्यावेळी क्रिकेट खेळायचो त्यावेळी त्याच्याकडे 2 मोबाईल असायचे, तो बोलायचा. आता ती खरी कहाणी अशी आहे, त्याच्या मामाच्या मुलीबरोबर त्याचे प्रेमाचे संबंध होते आणि त्यांनी त्या दोघांचं एकमेकावरती जीव, आणि त्यांनी त्या मुलीला मागणी केली मामाकडे, ही मुलगी मला द्या म्हणून. हा एज्युकेटेड आणि याला रिलायन्सची पण ऑफर होती श्रीरामपूरमध्ये, जॉब त्याला मिळणार, घरची परिस्थिती चांगली, पण मामांनी मुलगी दिली नाही. आता मामांनी मुलगी दिली नाही, एक क्लास 1 अधिकारी त्या मुलीला त्या ठिकाणी बघायला आले आणि त्याच्या घरच्यांनी, त्या मुलीच्या घरच्यांनी ती मुलगी क्लास 1 अधिकाऱ्याशी त्यांचं लग्न लावून दिलं. दोघं 2 बाजूला झाले, त्यांचा संसार सुरू झाला, त्यांना मुलं बाळ झाले. बराचसा कालावधीमध्ये 1-2 वर्षाचा केला निघून, 2-3 वर्षाचा कालावधी. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा त्यांच्याच नातेवाईकामध्ये एका लग्नामध्ये त्या दोघांची भेट झाली आणि जुन्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना पुनश्च एकदा उजाळा मिळाला. आणि हा उजाळा मिळाल्यानंतर तो आमच्यापासून, कारण मित्र, आम्ही जे मित्र केले होते, आमचा हक्क एकमेकावरती होता. चांगल्या गोष्टी आम्ही हक्काने एकमेकाला सांगायचो आणि चुकलं तर त्याचा कान पकडून सांगण्याची हिंमत आमच्यामध्ये होती. पण त्याने त्या गोष्टी आमच्यापासून लपवल्या, तो गुपचूप बोलायचा. नंतरनी काय झालं की तो थोडासा आमच्यापासून दूरवरती गेला. त्याला मित्र जे मिळाले ते मित्र त्याला बडवून चढवून त्याला वेगळ्या मार्गाला लावणारे मिळाले आणि त्याच्या मनामध्ये जो सैतान घुसला, त्या सैतानाने काय केलं, त्या सोलापूरमध्ये जाऊन रात्रीतून ते जे काही क्लास 1 अधिकारी होते, त्या मुलीचे पती, यांचा खून केला. आता हे करत असताना त्याला तो पिस्तूल कुठून मिळाला, त्यांनी त्या एका मित्राच्या सोबत जाऊन तो पिस्तूल मध्य प्रदेशमधून आणला असं म्हटलं जातं. तर तपासामध्ये निघाला असं. तिचं लग्न झालं, ती तिच्या संसारामध्ये व्यस्त होती आणि म्हणजे नंतरनी पुन्हा एकदा यांची मनं जुळली आणि मग त्या दोघांचा विचार झाला की पतीला संपवायचं. अशा प्रकारे त्याने, मग ते संपवण्यासाठी त्यांनी नाना प्रकारचे प्रयोग केले. आमच्याकडेच एक पोरगा मित्र आमचा जो आहे तो M.Pharm झालेला आहे. तो M.Pharm झालेला असताना ह्यांनी त्याला विचारलं की अरे एखादा बैल जर पिसाळला असेल तर त्याला मारण्यासाठी काय करावं लागेल.
म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी त्यांनी तपासून बघितल्या की एखादा सापाच्या विषाचा प्रयोग करता येईल का, आणखी कुठल्या प्रकारचा प्रयोग करून त्यांना संपवता येईल का, हे सगळे प्रयत्न त्यांनी केले. आणि शेवटी ज्या दृष्ट मित्रांची त्याला संगत लाभली त्यांच्या सल्ल्याने त्यांनी एक गावठी पिस्तूल मध्य प्रदेशमधनं मिळवलं आणि त्या अधिकाऱ्याचा त्या घरामध्ये जाऊन त्यांनी खून केला. आता तो खून केल्यानंतर त्यांनी मोबाईलवरनं मेसेज केले एकमेकाला की काम झालं म्हणून. आणि तो ज्या ठिकाणी सोलापूरमध्ये थांबलेला होता त्या लॉजवरनं तो पहाटे निघाला आणि पुन्हा पुण्यामध्ये आला. सकाळी बघितल्यानंतर सगळीकडे आरडाओरडा झाला ते की त्यांचा खून झाला वगैरे. आता ते पुरवठा अधिकारी असल्यामुळे भरपूर वेगवेगळ्या प्रकाराने पोलिसांनी तपास केला किंवा रॉकेल माफिया असतील किंवा आणखी कुठले लोक असतील की यांचा अडथळा दूर करण्यासाठी कदाचित केलेलं असावं. मग पोलिसांनी त्यांचे प्रयत्न केले. ह्याच्यातही गंमत दुसरी अशी की तिकडे कुठलेच धागेदोरे मिळाले नाही. योगायोगाने एका पोलिसाचा बंधू जे आहे ते त्यांच्या शेताकडे जात असताना ही पिस्तूल त्यांना मिळून आली. आणि मग तो जो मार्ग आहे तो कोणता आहे मग ती शोधायला सुरुवात झाली. ती जी मुलगी होती तिचे मोबाईल्स चेक करणं, रेकॉर्ड्स चेक करणं किंवा तिच्या चारित्र्याबाबत किंवा तिच्याबाबत संशय घेणं ह्या गोष्टी पोलिसांनी सुरू केल्या. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना ते धागेदोरे मिळाले की असा हा जो नंबर आहे हा नंबर त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये सोलापूरमध्ये ट्रेस झाला. आणि मग त्यांनी पहाटे 3 ते 4च्या दरम्यान तो जो बबलू आहे त्याला सांगवीमध्ये जाऊन त्या पोलिसांनी अटक केली. त्याला तिथून उचलून ज्यावेळी त्या रस्त्याने घेऊन येत होते एका ठिकाणी ते चहा घ्यायला थांबले आणि असं म्हणतात की त्यांनी त्या एका कंटेनर खाली उडी टाकली आणि त्यांनी स्वतःसुद्धा जीव दिला. हे सगळं झाल्यानंतर ती मुलगी जी आहे तिला अटक झाली. हा झाला त्याच्या बाजूचा भाग. पण ज्यावेळी मला सोलापूरवरनं फोन आला, आता ते सगळे संपले होते त्याच्यामध्ये, पोलिसांना शोधायचं होतं की ह्याला साथीदार कोण आहेत. क्राईम जी काही गुप्तहेर खाते आहेत ते गावाकडे गेलेली. आता बाकीच्या मित्रमंडळीमध्ये चर्चा की अरे प्रकाश पुण्यामध्येच आहे, हा प्रकाश कोण आहे. त्यांनी मोबाईल लिस्ट चेक केली. मोबाईल लिस्ट चेक केल्यानंतर जो नंबर वरनं त्याच्याशी माझा कॉन्टॅक्ट 1.5 महिन्यापूर्वी, माझं सुदैव की दरम्यानच्या काळात माझा त्याचा कॉन्टॅक्ट झालेला नव्हता, पण पूर्वी झालेला जो नंबर आहे त्यांनी तो शोधला आणि त्या नंबरचा ॲड्रेस जे मित्राच्या नावावर सिम घेतलं होतं, एक पोलीस पथक, एक देवचित्ते नावाचा मित्र होता माझा नाशिकचं पथक, ते त्याच्या घरी जाऊन पोहोचलं. त्याचे वडील पण शिक्षक, ते स्ट्रेसमध्ये आले. त्यांनी तिथून फोन केला की अरे म्हटले असं असं झालंय, हे काय भानगड आहे म्हणे. मग ज्यावेळी हे माझ्या कानावरती आलं, मित्रासाठी त्यांनी मला मोबाईलचा नंबर दिला, त्याची चूक नव्हते. मी तो नंबर घेतला, म्हटलं काका हा नंबर माझ्या नावावरती आहे, ह्याच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी असतील त्याला मी जबाबदार आहे म्हटलं, ह्याच्यामध्ये माझ्या मित्राचा काही दोष नाही. मग ते झाल्यानंतर पोलिसांनी तिथून त्यांचं काय रेकॉर्ड कंप्लीट केलं. त्यांना जी उपलब्ध माहिती मिळाली ते घेऊन गेले. मला ज्यावेळी सोलापूरवरनं फोन आला होता तिथं पण मला मित्र कामे आले. रात्री भर पाऊस, रात्री 11 वाजलेले, बाईकवरती आम्ही नऱ्यामधनं ह्या स्वारगेटपर्यंत जाऊन पोहोचलो. तिथनं एका लक्झरी बसमध्ये बसलो. तिथनं सोलापूरला रात्रभर प्रवास केला, रात्रभर झोप नाही. जाताना फक्त घरी आईवडिलांना सांगितलं की हे तात्या म्हणतो वडिलांना, म्हटलं तात्या असं असं झालं, मला तिकडे बोलवलं आहे. घरी आता सर्वसामान्य आपण जर बघत असाल तर आपल्याला इज्जत फार प्यारी असते. सर्वसामान्य कुटुंबात आपण आपल्या इज्जतीला जपतो. वडिलांच्या डोक्यामध्ये विचार यायला लागले, अरे बाबा ह्याचे मित्र आपल्याला माहिती आहेत, मित्रासाठी हे बरोबर असतात, ह्याच्याकडून कदाचित चुकलं की काय काही, हा त्याच्यामध्ये कुठं काय आहे का. त्यांना तो स्ट्रेस भयानक. हे होत असताना जसं मी आज ज्या शिक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, जसं मी माझ्या विद्यार्थ्यांशी वागतो, विश्वासात घेतो, त्यावेळी माझे एक वाघमारे सर नावाचे मला शिक्षक होते. मी प्रवासात असताना मी सरांना फोन केला, म्हटलं सर अशी अशी घटना घडलेली आहे आणि मला बोलवण्यात आलेलं आहे. त्यांनी सांगितलं मला, प्रकाश घाबरू नको, ह्याच्यात जर तुझी कुठली चूक नसेल तर अजिबात घाबरायचं कारण नाही म्हटलं, बिंदास जा म्हणे तू. मी गेलो, तिथं जाऊन पोहोचलो. माझ्याबरोबर जो मित्र होता त्याच्या वडिलांचं ऑफिस त्या तिथंच समोरच होतं. पण त्याला ती भीती की वडिलांनी आपल्याला बघितलं की हा कॉलेज सोडून इकडं कशाला आला. तर तो मला माझ्यासोबत काय आला तर मला सोलापूरमध्ये काहीच माहीत नव्हतं.
आणि तो सोलापूरचा होता. म्हणजे लोकल माहिती असावं म्हणून तो दिवसभर तोंड बांधून माझ्याबरोबर फिरला. अशी मित्र असतं. आणि मग तिथं गेल्यानंतर दिवसभर आम्ही बसलो, जेवण केलेलं नाही, रात्रभर प्रवास केला, आंघोळ केलेली नाही. स्टँडवरती आम्ही जिकडे उतरलो तोंडात पाणी घेऊन गुळणा केला आणि पारवशी आम्ही तिकडे जाऊन बसलेलो दिवसभर. वाट एकच बघायचो की माझा नंबर कधी येतो, मला कधी विचारणं होती, मला कधी जायला मिळतं. तोपर्यंत मनामध्ये जो कलह निर्माण झालेला होता की बाबा जर आपल्या पेपरला नाव आलं तर आपल्या करिअरचं काय, आपल्या पेपरला जर नाव आलं उद्या आपल्याला मुलगी कोण देणार, आपल्याशी कोण लग्न करणार, आपल्या घरच्यांची परिस्थिती काय होणार, या सगळ्या विचारांचं वादळ मनामध्ये उठलं होतं. आणि मग असं वाटायचं की अरे आपली काय चूक याच्यामध्ये. मग नंतरनी वडिलांनी मला फोन केला, म्हटले नक्की काय. म्हटले बघा काहीच नाही, तो माझा मित्र आहे, मी त्याचा मित्र आहे. उद्या मी तुमचा मुलगा आहे, मी जर काही केलं तर त्यात तुमचा काय दोष आहे. किंवा आणखी दुसरा मित्र असला तो माझ्याबरोबर चांगला आहे, त्यांनी काही केलं तर त्याच्यात माझा काय दोष आहे. सेम घटना आहे. म्हटलं जातो, जाऊन येतो, काय म्हणतात बघतो. तिथं गेल्यानंतर हेमंत करकरे ज्या पोस्टवरती होते ते त्या मुंबईच्या हल्ल्यामध्ये ते गेले. हो, 26/11च्या हल्ल्यामध्ये ते गेले. त्यांच्या जागेवरती नियुक्त झालेले जे काही कुशेडकर नावाचे अधिकारी होते, ती परिस्थिती मी पहिल्यांदा अनुभवत होतो. क्राईम ब्रांचला जाऊन चौकशी करणं, एक विद्यार्थी, आणि त्यांच्या पुढे पर्याय नव्हता. कारण जो आरोपी होता तिथे एक जेलर आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला म्हटले की अरे त्यांनी बघितलं कॉलेजची मुलं आहेत, त्यांनी विचारपूस केली आमची. म्हणजे पोलिसामधला माणूस पण आम्हाला तिकडे बघायला मिळाला. विचारपूस केली, तुम्ही जेवलात का, चला आमच्याबरोबर आमच्या डब्यामध्ये जेवा. जेवण कसलं गोड लागतं हो. जाऊन बसलो त्यांच्या सोबतीला. त्यांनी सांगितलं तो जर जिवंत असता तर त्याला मी 3rd डिग्री दिली असती आणि त्याला कबूल केला असता, पण त्याच्यामुळे तुमच्यासारख्यांना त्रास होतोय म्हटले. पण ठीक आहे, मग ते प्रोसिजर फॉलो करावी लागली सगळी. तिथे गेल्यानंतर समोर ते अधिकारी बसलेले, माझ्या बाजूने 2 पोलीस उभे, समोर एक मानसशास्त्रज्ञ माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव तपासण्यासाठी खोटं बोलतोय की काय. आणि माझ्या मनामध्ये एक जण माझा मोबाईल चेक करत होता. माझ्या मनामध्ये एकच, जे सत्य आहे ते सांगायचं. आणि जे सत्य होतं मी सांगायला सुरुवात केली. म्हटलं साहेब आम्ही ग्रामीण भागामध्ये क्रिकेटला असायचो, त्याच्याकडे 2 मोबाईल असायचे, तो कॉन्व्हेंटला शिकलेला, परिस्थिती वेगळी, आणि हे सगळं होत असताना त्या काही गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नाही. आणि जे होत गेलं ती सगळा घटनाक्रम त्यांना मी सांगितला. आणि हे झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याच्याकडे काही नाही आहे. ती लोक हुशार असतात. त्यांनी ते 15-20 मिनटं मला प्रेशराईज केलं, ते वातावरण निर्मिती. त्यांनी अगदी असं दाखवलं की जी घटना झाली त्या दिवशी तू त्याला फोन कशाला केला होता. मी त्याला कुठल्याही प्रकारचा फोन केलेला नव्हता, फक्त मला प्रेशराईज करण्यासाठी त्यांनी ते फोन कॉलचं रेकॉर्ड दाखवलं. म्हणजे ते एडिट करून त्यांनी ते दाखवलं. मी गडबडलो नाही. म्हटलं साहेब मी त्याच्याशी बोललेलो नाही, खरं बोल म्हटलं, नाहीतर तुला आम्ही आतमध्ये टाकू. म्हटलं नाही म्हटलं साहेब, त्याच्याशी माझं बोलणं झालेलं नाही. हे सगळं झाल्यानंतर अगदी क्षणामध्ये त्यांचा सगळा जो काही तिथला वातावरण आहे, तो आविर्भाव आहे, तो बदलला. आणि एका पोलिसांनी माझ्या गळ्यात हात घातला, चल म्हणले उठ. मग गेलो, गप्पा मारत मारत आम्ही बाहेर गेलो. त्यांनी सांगितलं, म्हटलं की आमचं काम आहे, आम्हाला गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही जरी विद्यार्थी असले तरी आम्हाला आमचं हे काम करावं लागतं. हे झाल्यानंतर मग मी पहिल्यांदा घरी फोन केला वडिलांना. म्हटलं असं असं आहे, काही नाही. त्यांनी चौकशी वगैरे केली, ह्याच्यामध्ये काही माझं हेच नाही म्हटलं. मग मी गेलो. मग आम्ही रात्री परत प्रवासाला सुरुवात केली. त्या ठिकाणी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर मग ते सगळं परत माझ्या सरांनी मला बोलवून घेतलं, काय काय झालं, कसं कसं झालं, हे सगळं त्यांच्याशी चर्चा केली. आणि मग मी म्हटलं की यार माझं नाव इथं आलं कसं. तर ही जी काही गुप्तहेर खात्याची लोक म्हटलं तर ही गावाकडे होती. ही ऊसतोडीवाले जे असतात ना, त्या वेशामध्ये ते आसपास तिकडे शेकत बसायची. आणि आपण गावाकडे बघतो एखादी घटना झाली की त्या संदर्भामध्ये चर्चा केली जाते. माझ्या नावाची चर्चा एवढी झाली की हा तिकडे. मग पुण्याला असल्यामुळे मग माझी चौकशी त्या ठिकाणी झाली. आता हे सगळं होत असताना कालांतराने सगळ्या गोष्टी झाल्या, त्या प्रक्रियेमधनं बाहेर पडलो असं म्हणतात. आता ही मला क्लिअर माहीत नाही. त्या मुलीला जेल झाली होती, तिची ती काहीतरी कालावधी जो आहे, मुख्य आरोपी नसल्यामुळे तिची जेल जी आहे ती संपली. ती मुलगी त्या जेलमधनं बाहेर आल्यानंतर, तिची शिक्षा संपल्यानंतर बाहेर आली, तिच्या माहेरी गेली. आणि असं म्हणतात की तिने औषध पिऊन झाडाला फाशी घेतली.
मग ह्याच्यामध्ये एकच गोष्ट ध्यानात आली की ज्या घटनेमध्ये जो ट्रँगल तयार झाला होता, ह्या ट्रँगलमधले तिघही लोक संपले, कुणीच त्यामध्ये जिवंत राहिले नाही. ह्या अशा गोष्टी करण्याचा फायदा काय? त्याच्यानंतर मग मी ज्यावेळी गावाकडे गेलो, मित्रमंडळींशी भेट झाली, त्यांनी मला विचारलं की बाबा काय कसं काय काय कुठं गेलं काय झालं. मग किरण नावाचा आमचा मित्र आहे, डॉक्टर किरण. मग त्या डॉक्टर किरणशी चर्चा झाली. तो मला हेच म्हणला, अरे प्रकाश, ह्या गोष्टी आपल्या कानावरती जर आल्या असत्या तर 2 कानामागं देऊन त्याला आपण सांगितलं असतं की हे चुकीचं आहे, हे करू नको. मित्र म्हणून आपली चूक एवढी की आपल्या कानावरती आलं नाही, पण जर ते आलं असतं तर एक जबाबदार मित्र म्हणून मित्राची जबाबदारी आपण नक्की पार पाडली असती. पण एक खंत आहे की आपल्या कानावरती आलं नाही आणि आपला एक चांगला मित्र वाईट लोकांच्या संगतीमध्ये जाऊन त्याच्याही आयुष्याची राखरांगोळी केली आणि एका सुखी कुटुंबाचा सुद्धा अंत त्याच्या हातून झाला. याच्यासारखं मोठं पाप जे आहे ते नाही आहे. सर, तुम्ही मगाशी म्हटलं ज्यावेळेस तुम्ही घरी फोन केला होता वडिलांना, वडिलांनी हा किस्सा सांगितला, त्यावेळेस वडिलांनी पहिली रिॲक्शन केली, वडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला की नाही? नाही, वडिलांना माहीत होतं की ह्याचं मित्रपरिवार कसा आहे. मी ज्यावेळी आता माझं लग्न झालं, जेवढे माझे नातेवाईक होते तितकेच माझे मित्र होते, म्हणजे तेवढ्याच संख्येने मित्र होते. ज्यावेळी माझ्या घराची वास्तुशांती झाली आत्ता मध्ये, त्या वास्तुशांतीला जितके पाहुणे नसणार त्याच्यापेक्षा जास्त माझे मित्रमंडळ होतं. म्हणजे मी ते जपतो जेवढं शक्य होईल तेवढं. आता माझ्यापासून ते खूप दूरवरती आहेत, बरेचसे अगदी 100 किलोमीटर अंतरावरती आहे, पण तितका अधिकार त्यांचा माझ्यावरती आहे आणि माझाही अधिकार त्यांच्यावरती आहे. म्हणजे मैत्री कशी असावी किंवा मित्र कसे असावेत हे त्या ठिकाणी बघायला मिळतं. अगदी म्हणजे मी गेल्यानंतर इतका आनंद त्या मित्रांना होत असतो. असे मित्र आहेत. त्याच्यामुळे घरच्यांच्या साहजिक मनामध्ये पहिल्यांदा असं आलं की बाबा मित्राच्या प्रेमापोटी ह्याच्याकडून कोणती चूक घडली का. त्यांनी मला विचारलं आणि माझा स्वभाव पहिल्यापासून असा होता, माझ्याकडून काही हो घरामध्ये, म्हणजे गावामध्ये झालं, मी पहिले वडिलांना जाऊन सांगायचो की माझ्याकडून असं असं झालं. वडील मला विचारायचे की बाबा, वडिलांचं नातं माझं अगदी मित्रासारखं आहे. मग मी सांगायचं त्यांना की असं असं झालंय, तुझी चूक आहे का त्याच्यामध्ये? नाही, माझी चूक असेल तर मी बोलणं खाल्लेलं आहे, मी मार खाल्लेला आहे. पण माझी चूक नसेल तर मग म्हणायचे ठीक आहे, परत असं करू नको, ह्या गोष्टी जगू नको, ते सांगायचे मला त्यावेळी. म्हणजे साहजिक त्यांना त्या गोष्टीचा त्रास झाला, त्याचं टेन्शनही त्यांना भरपूर आलं होतं. धन्यवाद सर, आपण वेळ काढून स्टुडिओमध्ये आलास. खरं तर किस्सा जो आहे धन्यवाद. अतिशय भयानक होता, पण त्या कॉलेज वयात असताना तुम्ही सत्य घटना पोलिसांसमोर फेस करून त्याच्यातून सही सलामतपणे बाहेर निघलात. ही खरं तर खूप अवघड गोष्ट आहे आणि तुम्ही त्याच्यातून सही सलामतपणे बाहेर आलात. धन्यवाद.